चंदनपुरीचा खंडोबा. खंडोबाची द्वितीय पत्नी बाणाई हिचे हे गाव. बाणाईचे सौंदर्याला भुलून खंडोबाने याच ठिकाणी बाणाईचे घरी धनगराचे रूप घेऊन धनगरवाड्यावर चाकरी केली होती व प्रेम बळाने वश करून लग्न लावून जेजुरीस आणले, अशी जनश्रुती आहे. अनेक लोकगीतांमधून ह्या कथेचे वर्णन दिसते. तीच ही गिरणा नदी काठाची चंदनपुरी. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यातील हे ठिकाण नाशिक मालेगाव मार्गावर मालेगावचे अलीकडे चंदनपुरी फाट्यापासून 3 किमी अंतरावर आहे. गिरणा नदी काठी असलेल्या या गावातील गाडी रस्त्याने मंदिरापर्यंत जाता येते. मंदिरास दगडी कोट असून पूर्व व पश्चिम बाजूने दरवाजे आहेत. मंदिराचे पूर्वद्वार प्रमुख असून या द्वाराबाहेर दीपमाळ पायारी मार्ग व मार्गाचे बाजूने चोथरे आहेत. पूर्व दरवाजाने आत गेल्यावर पूर्वाभिमुख मुख्य मंदिर दिसते. मुख्य मंदिराची रचना मंडप व गर्भगृह अशी आहे. मंडपात जाण्यासाठी पूर्वद्वारास काही पायऱ्या आहेत. हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधल्याचे सांगतात. पूर्वाभिमुख गर्भगृहात एका पूर्वाभिमुख कोनाड्यात खंडोबा, म्हाळसा, बाणाई यांच्या संगमरवरी उभ्या मूर्ती आहेत. ह्या मूर्ती अलीकडे बसविल्याचे सांगतात. या पूर्वीच्या मूर्ती काळ्या पाषाणाच्या होत्या व त्या भग्न झाल्याने या नवीन मूर्ती बसविण्यात आल्या. या मूर्ती समोर लिंग आहे. मुख्य मंदिराचे मागे कोटाचे पश्चिम दरवाजाचे दक्षिण बाजूस एका कोनाड्यात शेदूर चर्चित स्थान आहे. मंदिराचे उत्तर बाजूस शिवलिंग व नंदी प्रतिमा आहे. चंदनपुरी गावाचे पश्चिमेस एका उंचवट्यावर बाणाईचे छोटेसे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती संगमरवरी आहे. यात्रा पौष पौर्णिमेस मोठी यात्रा भरते. उत्सव मूर्तीचा पालखी सोहळा या दिवशी असतो. पुढे 10 दिवस यात्रेची गर्दी असते. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट.